भाजी आहे शेवग्याची भाजी आहे आज टिफिन मध्ये. फ्लावरची भाजी बिना तेलाची आणि ज्वारीची भाकर. छान. ही भात सायलीसाठी आहे, मी नाही खात. हा आपला टिफिन झालेला आहे. आणि अजून एक माझ्या टिफिन मध्ये आहे प्रोटीन आणि सोडियम आणि पीसीओडी थायरॉइड वाल्यांसाठी अमृत. हे डेली तुम्ही भाज्यांमध्ये सुकी मछली ऍड करा. B12 आहे याच्यामध्ये, बऱ्यापैकी सोडियम आहे, थायरॉइड साठी खूपच कारगर आहे. आणि फ्रुट्स तर मी हा अर्धा आज टरबूज खाणार आहे, मस्कमेलर टरबूज खरबूज काय असेल. एक ऍपल खाणार आहे. आणि माझी काकडी कुठे गेली, कुठे काकडी, हा काकडी, ही अर्धी काकडी खाते. त्याच्यानंतर मी अर्धी भाकर भाजी खाते, म्हणजे माझं पोट जरा फुल होतं. आणि हे प्रोटीन सोर्स घेतल्यामुळे ऍपेटाईट फुल होतो. ऍपेटाईट फुल झालं तर आपल्याला अशी भूक 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 लागत नाही. असा माझा रोजचा टिफिन असतो. आणि माझे जे कोणी फॉलोअर्स आहेत ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते आपल्या इकडे फास्ट वेट लॉसला तर येऊ शकतात, पण अशा पद्धतीने त्यांनी जर जेवण घेतलं तर वेटही कमी होईल आणि लीन मसल पण क्रिएट होते. थोडंफार चालत जा, हल्लं तर पाहिजेलच असतं. पण बऱ्यापैकी डाएट हा 80% नाही 90% रोल करतो आपल्या वेट लॉस मध्ये, हेल्दी लाईफस्टाईल मध्ये. तर बघा आता माझा टिफिन रेडी आहे. आपण दुपारी जेवताना भेटूया. टिफिन काढलेला आहे. आता दुपारचं जेवण आमचं आज 1:30 वाजता चालू आहे. जरा लाईट कमी आहे, म्हटलं चला आता आपण जेवून घेऊया. तर माझी प्लेट बघा मी कशी सजवली आहे, अशी एकदम व्यवस्थित. भात मी खाणार नाहीये, पण सायलीसाठी आणलेला आहे. भाकर आहे, तर हे असे मी 2 कूर खाणार आहे. भाकर जास्त नाही खायची असते. भाजी बघा एवढी सगळी भाजी खाणार आहे. आणि हा शेवगा पण सगळाच खाणार आहे. आणि ही आमची थायरॉइड रेसिपी म्हणा, PCOS काही म्हणा, हार्मोनसाठी ही रेसिपी आहे. सुकी मच्छी, रोज मच्छी नाही बनवू शकत, म्हणून हा खारा मासा आहे. हा रोज जेवणामध्ये घ्या. आणि घ्या एक ॲपल, मस्कमेलर खाऊन झाला आणि काकडी. चला या जेवायला.